मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी पाठिंबा दिलेला आहे। धनंजय देशमुख हे मुंबईपर्यंत मोर्चामध्ये सामील होणार आहेत। राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे, तर विखे पाटील पुण्यात जरांगेंची भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। इंदापूर तालुक्यातील भवानीनगर कारखान्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवली। तसंच शेतकऱ्यांच्या उपयोगी असलेल्या कृषी प्रदर्शनाला देखील अजित पवारांनी भेट घेतली, तर सर्व कृषी प्रदर्शनांमध्ये असलेल्या तंत्रज्ञानाची त्यांनी माहिती करून घेतली। राधाकृष्ण विखे पाटील आज रात्री मुंबईत येण्याची शक्यता आहे। विखे पाटील आज आणि उद्या बैठक घेण्याची शक्यता आहे। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात ते चर्चा करण्याची शक्यता आहे। गणपती बाप्पा लाडक्या भक्तांच्या घरात विराजमान झाले, तर भाजप नेते विनोद तावडे यांच्या घरी सुद्धा ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे। बाप्पाच्या आगमनासाठी विनोद तावडे यांनी अतिशय उत्साहात तयारी केली होती। निवडणुकीसाठी बस सोडण्याची आवश्यकता शिवसेनेला नाही, तर वर्षाचे 12 महिने शिवसेना काम करत आहे। गणेशोत्सवासाठी शिवसेनेकडून सोडण्यात आलेल्या बसवर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आम्ही एसटी सोडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे, तर राज्यातील ज्या ठिकाणी प्रवासी संख्या कमी होती त्या ठिकाणच्या बसेस आम्ही कोकणामध्ये घेऊन गेलेलो आहे। यामुळे कोकणवासियांना याचा खूप फायदा झाला असं म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले। उद्धव ठाकरे सपरिवार आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते, तर राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालं असून उद्धव ठाकरे त्यांनी आपल्या परिवारासह त्यांच्या घरी उपस्थिती लावली आणि बाप्पांचं दर्शन घेतलं। खेतवाडीच्या गणराया म्हणून ओळखला जाणारा यंदा या मंडळाचा 67वा गणेशोत्सव सोहळा आहे आणि यावर्षी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते गणरायाचा प्रथम मुखदर्शन सोहळा पार पडला। यावेळी मंडळातील पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालन्यातील महानगरपालिकेनं गणेशोत्सव मंडळांना सेवा शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे मंडळांमध्ये नाराजी व्यक्त होते। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना पालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधला आणि हा कर त्वरित बंद करा असे आदेश दिलेत। मराठा आरक्षण रथयात्रेची सांगता झालेली आहे। 14 जिल्ह्यांमधून 3000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून रथयात्रा पंढरपुरात दाखल झालेली आहे। देवानं सरकारला आरक्षण देण्याची सुबुद्धी द्यावी यासाठी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा संपन्न झाली। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यातील तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। जरांगे पाटलांपासून प्रेरणा घेऊन लातूरच्या तरुणांना त्यांच्या आंदोलनावर पोवाडा रचलेला आहे। जरांगे पाटलांच्या आंतरवाली सराटी ते मुंबई या दरम्यानच्या प्रवासात हा पोवाडा सादर करण्यात आला। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा आंदोलक समर्थकांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत, तर मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यावर ते ठाम आहेत।